हाय, हॅलो, मी नीलम. मी अमिता दंडगे. आपल्या बोलकी पुस्तकेवर आम्हा दोघींना तुम्ही ओळखता आहातच, त्यामुळे वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. आणि आजपर्यंत आम्ही भरपूर जणांना आणून इथे गप्पा मारल्यात, पण आज आम्ही दोघीच गप्पा मारणार आहोत. कारण आम्ही दोघी एवढ्या छान मैत्रिणी आहोत, पण आम्हाला कधी अशा गप्पा आपल्या चॅनलवर मारायला मिळालेल्या नाहीये. आणि सगळ्यांचा मी सांगतो, पण आता आमची अमिताच काय काय करते हे जरा सगळ्यांसमोर येऊ दे असं मला वाटलं, म्हणून म्हणलं आज चला आज आपणच गप्पा मारूयात. तसं त्या नेहमीच सगळ्यांना पुढे नेत असतात, त्याच्यात आम्हीही आहे. तर आता अमिता, मला असं तुझ्याकडून पहिल्यांदा ऐकायला आवडेल की लहानपणापासूनची तुझ्या हॉबीज काय, किंवा म्हणजे अगदी असं लहानपणापासून काहीतरी मला करायचंय किंवा तुझं एक एम असं काहीतरी असं असेल तर ते पण सांगशील, किंवा अगदी कुठल्या नटखट गोष्टी असतील त्याही सांगशील, काहीही आम्हाला चालेल. म्हणजे थोडक्यात मी काय आहे बस मला ते पाहिजे. अशी काही फार मोठी वेगळी अशी काहीच व्यक्तिमत्व नाहीये, पण लहानपणापासून खरंच सांगते की काहीही माझ्या डोक्यात ठरवलेलं नाहीये की मी हे करीन, मी हे करीन, मी हे करीन. कारण तुम्हाला माहितीये की आपल्या पूर्वीचं जे लाईफ आहे ते अगदी साधं असं गेलेलं सुरळीत, आई वडिलांच्या बरोबर जे काय आहे ते सांगतील ते आपण करणार. फक्त एक इच्छा होती की आईला लहानपणापासून बघत आले की तिनं घरात खूप स्ट्रगल करत होती, पण त्याच्यातून ती भरपूर काय काय स्वतःच काही सोडत नव्हत्या. मी इथे एक गोष्ट तुला थोडं डिस्टर्ब करते की हिची मम्मी म्हणजे सरलाताई वझे, की ज्यांच्या बऱ्याच स्टोरीज आपल्या ग्रुपवर आहेत, बोलकी पुस्तकेवर पण आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवर पण आपण शेअर केलेल्या आहेत, कादंबरी. आणि त्यांचीच ही मुलगी, आणि त्या मेन म्हणजे माझ्या गुरु, हे मला सांगायला जास्त मोठेपण आहे की त्या माझ्या गुरु. तर तिला बघत आलो, कितीही त्यावेळेला सगळी एकत्र कुटुंब हे ते, पण तिनं हलव्याचे दागिने करायची, त्यातनं सगळं ती अशी करायची. टेडी बिअर शिकली, ते शिकली, पर्स शिकली, म्हणजे कुठं ती अशी वाचन लेखन तर म्हणजे त्यांचा कोणी हातच धरू शकत नाही. आणि रेडिओवर प्रोग्राम्स पण तेवढेच त्यांचे. त्यामुळे तिला बघत असताना असं वाटलं की नाही, हेच लाईफ आहे की आपण फक्त एखाद्यासाठी रडत बसणे, एक पाहिजे, हे नाही मिळालं असं करायचंच नाही, जे काही मिळते घेत राहायचं. करेक्ट. असं थोडस गेलो. त्यामुळे शाळेत काय अगदी खूप पहिल्या नंबरला नव्हते, पण डान्स मध्ये मी होते. अरे वा. आणि त्याच वेळेला 5 गाण्याच्या परीक्षा झाल्या. हो. आणि मग आई खूप मागे लागली की परीक्षा दे ग पुढच्या. पण आता खूप प्रकर्षानं जाणवते की त्यावेळेला आईवर चिडायची, तू गप्प बैस ग, मी काय देणार नाही पुढच्या परीक्षा. पण आज लक्षात येते की त्या 2 परीक्षा मी दिल्या असत्या पुढच्या, तर आज मला आणखीन एक प्लॅटफॉर्म तयार झाला असता किंवा माझा आनंद वेगळा झाला असता. पण ठीक आहे. मग त्याच्यानंतर डान्स त्यावेळेला असं धरलं जायचं की डान्सला नाही तुला परवानगी नसायची, म्हणजे ते एक वाईट असं समजलं जायचं. त्या काळी ती कला म्हणून त्याला मान्यता नव्हती. त्यामुळे मग मला असं, तू तुझ्या हौसेसाठी कर, पण तुला शिकवणार नाही डान्स. मग त्याच्यानंतर एअर होस्टेस व्हायचा प्रयत्न केला. ओहो, किती छान विचार. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का की हिचा आवाज किती गोड आहे, किती गोड आहे. ओ माय गॉड, मी तर हिच्या आवाजाच्या प्रेमातच आहे, खरंच सांगते. मॅडमचं जरा कौतुक माझं जास्त नाही, खरंच मला इतका आवाज तुझा आवडतो ना पहिल्यापासून. पण हे गोष्ट गोडवा आहे ना त्यामध्ये. मी आता जेव्हा कार्यक्रम करते ना, तेव्हा खरोखर मला येऊन हे असे मिळतात की मॅडम तुम्ही आम्हाला रोज फोन करा, आवाज किती नाही, खरंच खूप, म्हणजे मला खूप तुझ्याशी बोललं की खूप छान वाटतं. काय सुंदर आवाज आहे, ऐकत राहा वाटतं. तर मग मी जरा गाण्याच्या परीक्षा मिस केल्या, पण मग डान्सच्या परीक्षा काही देता आल्या नाहीत. पण मी माझी हॉबी डान्स म्हणून करत होते आणि ते सगळ्यांना खूप आवडत होतं. पण नंतर लग्न झाल्यावर थोडेसे आपले प्रायोरिटीज बदलतात. मग मी हाऊस वाईफ आणि माझं जॉब, तर 25 वर्ष मी मोहन ट्रॅव्हल्सला कम्प्युटर मॅनेजर म्हणून जॉब केला. आणि त्याच्यात अगदी एका फुटक्या कॉम्प्युटर पासून ऑनलाईन पर्यंत मी सगळं केलं. त्यामुळे मला सांगायला आवडेल की नंदिनी वहिनी म्हणून ज्या आहेत आमच्या मेन होत्या, घाटगे, नंदिनी घाटगे, त्यांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं आणि पुढं हे केलं की अमिता म्हणते ना फायनल. ओके. त्यामुळे मी करू शकते. तू सर्वेसर्वा होती तिकडे. सर्वेसर्वा होते, त्यांनी करून घेतलं मला. आणि त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स माझ्यात निर्माण झाला
किंवा त्यावेळेला मी एक रशियन भाषा शिकायला जात होते युनिव्हर्सिटीत. बर बर. तर त्यांनी मला अगदी कन्सेशन दिलं की तू रोज 11:30ला ये, पण तू सोडू नको. अच्छा. आणि मग त्याच्यात मी युनिव्हर्सिटीत सेकंड आले. ओहो, कॉंग्रॅच्युलेशन. ही गोष्ट आजच माहित पडली. असं थोडंसं लाईफ होत गेलं. अच्छा. मग मुलगा मोठा होईस तोपर्यंत हे काम करत राहिले. मग एक वेळ अशी आली की माझ्या मुलानं असा निर्णय घेतला की आई मी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे शिकायला, मास्टर्स करायला. मग ठीक आहे, त्यालाही आता हे बघा बरोबर आहे, काय आपल्यासाठी त्यांचे पंख तोडायचे नाहीत असा विचार उडणारच शेवटी. आणि उडू दे, हो, आमच्या उडू दे. पुढे ते जाऊ दे. बरोबर आहे. त्याप्रमाणे मी त्याच्याही ह्याचं स्वागत केलं आणि त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवलं खरं, पण नंतर मला एकदम एकटेपण आलं. आणि मग मात्र मी असा विचार केला की आता ह्या एकटेपणा मला जसा जाणवतोय तसा सगळ्यांना जाणवत असेल, माझ्या बरोबरच्या काही मैत्रिणींना. तर ह्या बॅच मधनं स्त्रियांना जावंच लागतं नाही. आपण अगदी बाळपासून इथपर्यंत सांभाळलेलं असतं त्याला. तुम्ही करणारे नाही, जेव्हा जातो तो जो काळ असतो 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, ते आईच जाणे की तिला काय होतं. आईला प्रत्येक आईला, म्हणजे मी त्यातूनच गेलेली, सगळ्या प्रत्येक स्त्रीला हे आहेच. पण मग माझ्या नवऱ्याचं खूप मला स्वप्न, अरे वा, की तू काहीतरी कर, तुझ्यात एवढे गुण आहेत आणि तू अशी का घरात बसलीस, तू काहीतरी कर. आणि तेव्हा लकीली मला एक असं मंगळागौरीचे आमचे खेळ बसवणार का असं एक विचारणा आली. मग मी त्यांना शिकवायला जायला लागले. खेळ तुला आधी ते येत होते सगळे, कारण आमच्यात मंगळागौर असते, त्यामुळे मग मंगळागौर मी लहानपणापासून खेळत आलो. मग मी तिथं बसवायला गेले आणि त्या सगळ्यांनी इतकं मला सपोर्ट केला की किती छान बसवताय तुम्ही, असं तसं. मग झाल्यावर मी म्हंटल आपण एक ग्रुप करूया का मंगळागौरीचा. तर त्यांनी म्हटले हो चालेल, तूच नाव सुचव आणि तूच मेन हो. आणि गाडी सुरू झाली. आणि मग मी त्याला पहिले मी सुरुवात श्रावणात केली ना, म्हणून श्रावण कल्चरल ग्रुप असं नाव ठेवलं. आणि नंतर 2 वर्ष आम्ही परत ठप्प, काही झालं नाही त्याच्यात. मग मी म्हंटल असं तर फक्त एका ह्याच्यावर राहायचं का, म्हणून मग मी डोहाळ जेवण ह्याच्यावर जरा विचार केला की लोकांच्यात आता डोहाळ जेवण, जाऊळ, मुंज असे जे कार्यक्रम असतात ते आपण काय आनंद देऊ शकतो लोकांना. मग मी ते लिखाणाची आईकडनं आली परंपरा, मग ते मी अशी बसले आणि सहज मी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम लिहून काढला 1 तासाचा. बर. आणि तो पहिला एक कार्यक्रम केल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकांना इतका तो कार्यक्रम आवडला. कारण माझ्यासारख्या ज्या मैत्रिणी होते त्यांना मी ग्रॅब केलं, म्हणजे तू पण ये शोधलं. मग त्यांच्याकडनं मी गाणी तयार केली, मग ती गाण्याची प्रॅक्टिस घेतली, बसवलं. मग आम्हाला पहिला कार्यक्रम मिळाला आणि त्याच्यापासून जे मग मुंज, जाऊळ असे मला येत गेले, तसे मी लिहित गेले. आणि आता ती गाडी इतकी सुसाट आहे की आमचे डोहाळ जेवणाचे 100 सव्वाशेच्या वर. तर आम्ही आता शतकपूर्तीचा एक कार्यक्रम करणार आहोत. अरे वा. आणि त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रण देणार आहे, नक्की या. आणि आपला हा पॉडकास्ट आहे, पण याच्या पुढे जोडून आपण तुमच्या कुठल्या एका प्रोग्रामचा आपण व्हिडिओ पण तिकडे आपण शेअर करू या सगळ्यांसाठी, आपण तुमच्या कुठल्याही प्रोग्रामचा. मग असं होत गेलं आणि आता मी खूप लकी आहे की त्याच्यात माझ्या मुलाची पण, नवऱ्याची पण. आणि खरं सांगायचं गेलं तर मी पहिलं म्हटलं तसं मी कुठलंही जीवनात ठरवलं नव्हतं की मी हे करणार आहे. पण माझं जीवन माझ्या गुरूंनी, देवानी, आई वडिलांच्या आशीर्वादानं असेल की इतकं छान ते ट्रॅकवर जात गेलं की आज मी खुश आहे. आणि नीलमताई तर सुंदरच आहेत, पण त्यांच्यासारख्या माझ्या अवतीभोवती मला इतक्या मैत्रिणी आहेत, ते मी माझी संपत्ती समजते. कारण आज एका हाकेवर माझ्या सगळ्या मैत्रिणी येऊ शकतात. त्यामुळे हे मला खूप म्हणजे भावतं की आपण आनंद वाटला तर आपल्याला तोच परत येतो असं. त्यामुळं छान आहे माझं लाईफ. म्हणजे याच्यामध्ये मी असं सांगेन की तो जो वरती बसलाय ना, तोच हे सगळं घडवून आणत असतो की मलाही माझ्या लाइकिंगच्या फ्रेंड्स भेटतात आणि त्यामुळे आमचं इतकं छान जमतं ना की बस ट्युनिंग जमलं की संपलं. भेटून देतो, तो जमवून आणतो. आपण काय करतोय, आपण काहीच करत नाहीये. खरोखर सगळं घडवते तोच घडवतोय. त्याच्या मनाविरुद्ध काही आपण करू शकत नाही. फक्त त्याचा जो नियम आहे
हा. तो खरा आहे असं मी सांगेन, की तुम्ही जे देता ते दशपटीनं तुम्हाला परत येईल. एक्झॅक्टली. एवढं मात्र फिक्स आहे. फिक्स आहे की तुम्ही, आणि खरोखर आपल्याला जर सगळा एवढा आनंद मिळालेला आहे तर तुम्ही त्यातला थोडासा वाटा ना. हा तेच की. तुम्हाला कुठे सगळ्याच्या सगळ्या आई मुली द्यायला वडिलांची सांगते ना. सेवा हा. हे तुम्ही केलेले कुठं ना कुठं अरे ते तुम्हाला म्हणजे उभारतं. तुमची परमेश्वराचीच तुम्ही करता ती. हा. तुम्ही प्रत्यक्ष मंदिरात जाऊन हात जोडण्यापेक्षा ते आई करा. वडिलांची जी सेवा करताय खरंय. ते जास्त महत्वाचं आहे कधी पण, कारण ते- तेच तुमचे परमेश्वर आहेत ना. मग माझे सासूबाई होत्या, हा. त्यांच्या मावस सासूबाई माझ्याकडे घरी होत्या, पण त्या तिघीही मला खूप छान सपोर्ट करत होत्या हा. आणि शांत होत्या. त्यामुळे त्यांचंही मी करू शकले शेवटपर्यंत सगळं व्यवस्थित. बरोबर आहे. त्यांचेही आशीर्वाद आहेत आशीर्वाद असतात माझ्या कधी मागं. पण, बरोबर आहे. आणि आपली ही पूर्वीची पिढी जरा वेगळीच बरं का. हो हो की एकदम. आपल्या घरात जे कोणी अशी असायचे ना, हम्म. आजे सासू आजे सासरे आणि कोणी त्यांचे आई वडील, आपल्या घरी भरपूर लोक असायचे. किती आणि 3 आपल्याला पिढ्या असायच्या. हा, आणि आपल्याला हे राखतातच हा. की ही माझीच जबाबदारी आहे. पण ह्या सगळ्यांना जबाबदारी आणि बघायचं, त्याच्यात आम्ही आनंदही घेतो. आनंदही घेतला की म्हणजे मला करायला लागते म्हणून आपण केलं किंवा आले का असं आता नाही. हे, असं हा. आम्हाला कधी वाटलंच म्हणजे नाही. अगदी त्यांना काही जखमा जरी झाल्या बेड रिडन होऊन हो, तरी सुद्धा त्या पुसण्यापर्यंत काढण्यापर्यंत सगळं. सगळं देण्यापर्यंत ह्या सगळ्या हो. गोष्टी आपण इतक्या आनंदाने केल्या. केल्या. त्यात आपल्याला असं कधी किंवा, कमी पण वाटलं नाही आपल्याला. भाच्या असतील हा, भाचं असतील. सगळ्यांना. सगळ्यांचं म्हणजे इकडं माहेरचं पण सासरचं पण सगळ्या नंदा येऊन राहायच्या राहायच्या. करायच्या ह्याच्यात आनंद किती होता. मजा असायची हा. ना. असं नाही की की- ह्या आल्या आता काय हो, करू? आता असं पण खरोखर आताची वाटतं. पिढी कशी आहे ना, त्यांना त्यामुळे माणूसच क्षणभर वाईट नको. वाटतं की खरंच तिथे आहे. जिथे सासू सासरे नको आहेत तिथे बाकीच्यांचा विषयच येत नाही पण गं. हे काय झालं माहिती काय, त्यांना हे माहितीच नाही की त्यातनं काय आनंद आहे. आहे ते असं हे झालं. आई वडिलांनी समजून द्यायला पाहिजे त्यांना थोडस की काय आनंद काय आहे. आनंद आहे समजलं. हा. पण नाही, आता हल्लीची नाही मुलं आहे. एक तर ऐकत नाहीत आणि दुसरं हे असं वेगानं आणि, पळायला लागलेलं आहे युग ना, कॉम्प्युटर युग स्पेस झाल्यामुळे नावाचा बागुल बुवा त्यांच्यावर इतका जो मनात बसलाय. करून ठेवलाय करून ठेवलाय. त्यामुळे त्यांना ते ह्या आनंदाला मुक्तात त्या. पण त्यामुळे लाईफ छान गेलं. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं लेखनाची आवड आहे, त्यामुळे मी लेखन करू शकते. गाण्याची खूप आवड आहे, त्यामुळे मी जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो ह्या बिझी शेड्यूलमधून त्यावेळेला मी गाणी ऐकून खूप छान आनंद घेते. त्यामुळे हॉबीज अशा काही खूप मोठ्या नाही आणि आता सुद्धा तू डान्स क्लासेस घेतेस ना, हा ते कुठे घेतेस ते सांगशील? डान्स क्लासेस आहेत माझ्या घरी सुद्धा आहेत. मंगळवार पेठेतल्या येतात एक 5-6 जणी आहेत की ज्या खूप मला मागं लागल्या, घ्या आम्ही तर त्यामध्ये तू काय प्रकार शिकवतेस? बॉलिवूड डान्स शिकवते. अच्छा आणि त्याच्यात मग मी सगळे प्रकार घेते, थोडंसं क्लासिक. अच्छा. कारण नुसतं ह्या ज्या शिकलेल्या नाही आहेत किंवा ज्या परीक्षा करणार नाही आहेत त्यांना जर तुम्ही रटाळ शिकत बसला तर त्यांना नसतो मजा येते. इंटरेस्ट. बरोबर. त्यांना फक्त एक छानशी गाणी आणि त्याच्यावर डान्स आणि आनंद. आणि महत्वाचं डान्सचं काय आहे की तुमचे दोन्ही मेंदू चालू राहतात बरोबर आहे. डान्समध्ये. एका वेळी तुमच्या त्या दोन्ही रिएक्शन ऍक्शन झाल्या Action पाहिजेत. असतात. त्यामुळं डान्स करणे हे सर्वांग सुंदर व्यायाम आहे. व्यायाम आहे. आणि तो रुईकर कॉलनीत एक ठिकाणी मी डान्स घेते. तिथं जवळजवळ 11-12 जणी येतात. तर असं माझा प्रवास तरी सध्या छान चालू आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यात जर काही वाढवायचं म्हटलं मला हम्म. तर अजून माझी इच्छा आहे की मी TV सिरियल्समध्ये काम केली आहेत. हो ते सांगशील ना की कुठल्या कुठल्या सिरियल मध्ये केलेस ते? जुळली गाठ ग हा आणि जीव माझा गुंतला, हा. अच्छा. या 2 सिरियल्समध्ये मी कामं केली. सुरुवातीला मी ऑक्टोपस नाटकात राज्यस्तरीय काम केलं. हो हो. त्याचा मला पुरस्कार मिळाला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. मग त्याच्यावरनं मला ह्या सिरियल्स मिळाल्या. अच्छा. मग सिरियल्स मध्ये काम केली. पण खरं सांगू का, असं हा. वाटतंय की एक छान मोठी सिरियल महत्वाचं हे करावं, पण मुंबईला जाऊन वगैरे राहणं मला हा. नाही पटत नाही किंवा हा. होत नाही, म्हणून थोडी थांबली आहे. अच्छा. तर राज्यस्तरीय नाटकात मात्र काम करायची खूप इच्छा आहे आता अच्छा. परत एवढ्या वर्षांनी. ओके ओके. ते तेवढं एक आहे अच्छा. मानसिक डोक्यात माझं. आहे. हं. ते होईल लवकरच अच्छा. पूर्ण ओके, होईल. ओके. असं आहे. त्यामुळं मला वाटतं जे काय माझं लाईफ आहे ते माझे सद्गुरू, माझे आई वडील आणि बरोबर. माझ्यावर जे शुभेच्छांचे तुमच्यासारखे मिळणारे वर्षाव आहेत ह्याच्यावर लाईफ छान चालू आहे. अरे वा, खूप छान. ऐकून खूप छान वाटलं.
आणि तुमच्या सगळ्या पुढच्या कार्याला तुम्हाला शुभेच्छा. Thank you. डान्स क्लाससाठी विशेष शुभेच्छा. शुभेच्छा. जमलं तर मी पण जॉईन करते. अगदी तुम्ही सगळी जॉईन करा. तुम्हाला लक्षात तुम्हाला येईल की सगळ्यांनाही आपल्या- आमंत्रण आहे. कारण खरोखर म्हणजे माझ्याकडेच करा असं नाही, हा. डान्सनं तुमच्या लक्षात येईल की आपलं लाईफ किती सुंदर होतं. हो तेच ना. कारण थोड्या वेळासाठी आपण डोक्यातल्या सगळ्या चिंता वगैरे Correct. विसरून जातात विसरून जातो. आणि त्यामुळं आनंद तुम्हालाही मिळावा असं आणि माझी परत इच्छा इथे आहे. हे पण मी सांगेन की एज डझंट मॅटर्स. अगदी हा की तुम्ही महत्वाचं अरे आहे. मी आता 60ची आहे, मी 52ची आहे, काही नाही. नाही. कुठल्याही अशा वयात तुम्ही डान्स करू 2 शकता. आजी अशा हा. आहेत की ज्यांना मी त्यांच्या लग्नात डान्स करायचा होता, तर मी त्यांना खुर्चीवर बसवून असा डान्स शिकवलेला की तुम्ही हे करा, आणि त्यांनी इतकं सुंदर केला डान्स. अरे मी सांगेन माझ्या सासूबाई अजून आहेत, हा. म्हणजे चुलत सासूबाई. एज किती आहे त्यांचं माहितीये? 85 एज आहे. 86 एज आता चालू आहे. त्यांनी आता स्टेजवर सगळ्या फुल फॅमिली बरोबर डान्स केला. होय ना. म्हणजे वर्षातून एकदा असं काहीतरी प्रोग्राम असं की त्या नक्की करतात. पण ह्या एजला त्यांचं हे बघ ना, मग करेज बघ ना, की त्या नाही. सगळ्यांच्यावर डान्स करतात. म्हणजे करू खरंच शकतो सांगू आपण. का, मागच्या असं काही पिढ्या नाहीये. आहेत ना, हो. त्या खूप खूप- पॉझिटिव्ह आहेत. हो हो खूप पॉझिटिव्ह आहेत. इतकं आम्हाला बघून छान वाटतं, बापरे. आणि आपल्याला कुणी बोलवलं की नाही नाही हो. मी नाही असं करतो किती आपण हो. हेजिटेट होतो, पण तसं नाहीये ते. म्हणजे तसं त्यातनं काही वेगळा नाही. आनंद तुम्ही आहे. नक्की त्यातला आनंद घ्या. आणि आमच्या ह्या हिच्या डान्स क्लासला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला मी नक्की युट्यूब चॅनलवर आणते. हे तुमच्यासाठी स्पेशल आम्ही त्याच्यावर फ्री. त्यामुळं खूप छान असं आहे. आणि आईने 2 कार्यक्रम लिहिले, अच्छा. स्त्री यशोगतेच्या पाऊलखुणा हा. आणि कोजागिरी हो. आणि रामनवमी असे ओके, 3 ओके. कार्यक्रम लिहिलेत. तर हा. आम्ही तेही बसवलेत की त्याच्यात थोडेसे गाणी घेतलेत. बर, बर. माझ्या गाणं म्हणणाऱ्या काही मैत्रिणी आहेत, अच्छा अच्छा. त्यांचे क्लासेस घेतात त्या, म्हणजे गाण्याच्या. ओके. तर त्यांनी आणि मी मिळून तो कार्यक्रम केला. पहिला आम्ही कार्यक्रम मंगलधामला केला. म्हणजे स्त्री आधीपासून आतापर्यंत कशी बदलत हो आहे, हा. किंवा तिचं तेव्हा स्थित्यंतर सगळी. इतकं सुंदर लिहिलेलं आहे. तर त्याचं निवेदन मी करते ओके. आणि त्या गाणी मध्ये मध्ये म्हणतात. अच्छा. तर तो खूप सुंदर होतो. तर असं रामनवमी, हे ओके. कोजागिरी, असं तुमच्या घरी जर छोटासा कार्यक्रम असेल हा आणि तुम्ही जर हे बोलवलं, हा. तर लोकांच्या पर्यंत माहिती पोचते. नुसता ओके. तो कार्यक्रम हे होत नाही, अच्छा अच्छा. छान काहीतरी मिळवून गेल्याचा आनंद त्यांना होतो. अरे वा, खूप छान. आज तुम्ही आम्हाला इतकी सुंदर माहिती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे काही धन्यवाद, नाही, आभारी आहोत. धन्यवाद. आणि आपल्यासाठी असे छान छान पॉडकास्ट आपल्यासाठी नेहमीच येत राहतील. तर तुम्ही अगदी. आमच्या चॅनलला लाईक बघत करा, राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि Bye bye. आपल्या सगळ्यांचा आहे हा हा. चॅनल, त्यामुळे सगळ्यांनी मिळून जाऊया हातात हात घालून. येस. ओके, Okay, थँक्यू bye bye. थँक्यू व्हेरी मच.